माझी वेळ खराब आहे, आयुष्य नाही, जे नशिबात आहे ते भोगायचं. थकलीये पण हारले नाहीये किंवा संपली नाहीये. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर आहेत ना मग सगळे आनंदी, म्हणूनच मी नेहमी तुम्हाला सांगत असते, संकट येत जात राहतात, दुःख सुख येत जात राहतं. कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी आपल्या लाईफमध्ये नसते, त्यामुळं आहे त्या टायमिंगमध्ये आहे त्या ह्याच्यामध्ये हॅपी राहायचं बघायचं असतं आणि सर्वात जास्त स्वतःला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करायचा, खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण हे आयुष्य एकदाच आहे, तुम्हाला माहिती. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि थंबनेल पाहून तुम्हाला व्हिडिओ लक्षात आलेलाच असेल की नेमका हा व्हिडिओ मी कशाच्या रिलेटेड बनवलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आपण काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती, इकडे लातूरला सिद्धेश्वरची यात्रा खूप प्रसिद्ध आहे, तर ते यात्रामध्ये आपण गेलेलो होतो आणि तिथं खूप सारी आपण शॉपिंग वगैरे केली होती, जलपरी वगैरे हे सगळं काही पाहिलेलं होतं आणि खूप सारे नवनवीन गोष्टी मी यावेळेस यात्रेमध्ये गेम वगैरे हे सगळं काही खेळले होते. यात्रेचा ब्लॉग पाहिला नसेल तर पटकन जाऊन यात्रेचा अगोदर ब्लॉग पहा. तर तिथे काय काय शॉपिंग वगैरे केली होती आणि राजनी पण काय शॉपिंग केली, मी पण काय शॉपिंग केली वगैरे, किंवा नवीन काय मी यावर्षी तिथून घेतलं. प्रत्येक वर्षी तर मी काही ना काहीतरी घेतच असते, पण याही वर्षी मी खूप काही नवीन काही गोष्टी घेतलेल्या आहेत, ज्या की माझ्या डेलीच्या संसारामध्ये लागणार आहेत, माझ्यासाठी लागणार आहेत आणि राजसाठी सुद्धा लागणार आहेत. तर अशाच काही गोष्टी मी माझ्या घरामध्ये आणलेल्या आहेत, ज्या मला लागत असतात, तेच मी माझ्या लाईफमध्ये आणि मी माझ्या संसारामध्ये माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टी घेत असते, हे तुम्हाला माहिती. तर अशाच गोष्टी, अशाच वस्तू आपण या ब्लॉगमध्ये आज बघणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सगळी शॉपिंग तर मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्यातली कुठली बेस्ट आणि बेटर वाटली हे सुद्धा मला सांगा आणि त्यातलं जास्त तुम्हाला काय आवडलं हे सांगा आणि सर्वात महत्त्वाचं माझी चॉईस कशी आहे हे सुद्धा सांगा. कारण तिथे गेलेलं होतं ना, कसं होतं शॉपिंगच्या वेळेस पूर्ण घेते शूट नाही करू शकत आपण आणि नंतर खूप जणाला वाटतं की काय काय घेतलं वगैरे आणि आपली पण एक मेमोरीज वगैरे राहते, त्यामुळे मी असं कुठे पण शॉपिंग केली ना घाईमध्ये शूट नाही करणं होत, पण नंतर एक त्याचा स्पेशली ब्लॉग तरी नक्कीच बनवते. जास्त वेळ न घालवता आपण पटापट शॉपिंगच्या बॅग काढूया आणि तुम्हाला माझी शॉपिंग दाखवूया. तर हे आहे फर्स्ट वाली, याच्यामध्ये दिसायला इतकंच दिसतंय, कमी दिसतंय, पण छोट्या छोट्या बॅगमध्ये आपण सगळं साहित्य वगैरे कधी पण बाहेर गेले शॉपिंगला घेऊन येतो, पण त्यासाठी खूप सारी प्राईस पे करावी लागते. आता एवढ्या शॉपिंगसाठी मला खूप सारी प्राईस पे करावी लागली बरं का. हे सेकंड आणि हे आहे थर्ड, हे आहे थर्ड. तर थर्ड बॅग आहेत, तीन बॅग आहेत, त्याच्यासाठी मला खूप सारं पे करावं लागले. मला तुम्हाला किती सांगता येणार नाही, पण इतकं तरी बोलू शकते मी, किंवा यामध्ये आणखीन हाफ म्हणलं तरी चालेल. हे 2 आणि हे हाफ, इतके पे करावे लागले मला एवढ्या सगळ्या शॉपिंगसाठी. तर आपण आता एक एक बॅग काढून बघूयात. तर फर्स्ट छोटीवाली बॅग आहे, त्याच्यापासून सुरू करतो मी. कुठेही आपण मेकअपचं पण प्रोडक्ट वगैरे काही घ्यायला गेलो ना, म्हणजे जनरल स्टोअर्स वगैरे किंवा मेकअपचं जे काय असतं तिथे पण घ्यायला गेलो ना, छोटीशीच बॅग येतं, पण त्यासाठी खूप सारं पे करावं लागतं. लेडीजला हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याला वाटतं आता इतके सगळे आपल्याकडे पैसे आहेत तर आपण जाऊन खूप सारी शॉपिंग करू शकतो, हा आपला घरून जाण्याच्या अगोदरचा गैरसमज असतो, पण तो गैरसमज तिथे गेल्यानंतर दूर होतो. आपण गेल्यानंतर जेव्हा काहीतरी परचेस करतो, चॉईस करतो आणि घ्यायला जातो, पण तेव्हा लगेच ते टोटल करून बिल सांगतात. आपल्याला वाटतं मी तर इतकंच घेतलं आणि याचं बिल इतकं कसं झालेलं आहे, असं माझ्यासोबत तरी होतं बघा. तुमच्यासोबत होत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये नक्की. मला खूप वेळेस वाटतं आता या सगळ्या गोष्टीमध्ये इतकं सगळ्या वस्तू वगैरे येणार आहेत, पण नेमकं तेच होत नाही, वेगळंच काहीतरी होऊन बसतं. चला या छोट्या बॅगमध्ये ही एक छोटी बॅग आहे, इथून सुरू करू आपण आता. तर व्हिडिओ व्यवस्थित बघा. आता खूप दिवस झाले एक्सायटेड होते मी पण, कारण आणल्यापासून मी तसंच ठेवून दिलं होतं, बिलकुल सामान वगैरे काहीच काढलं नव्हतं. फास्टमध्ये दाखवते बरं का, कारण शॉपिंग करते वेळेस तर नाही झालं असतं, त्याच्यापेक्षा फास्ट झालं असतं म्हणून मी नाही दाखवली. तर हे जास्त काही वेगळं सांगायची गरज नाही आहे, लेडीजला पहिल्या लक्षात येतं. तर का बाहेर ऊन आहे ना, जसं ऊन पडेल ना ते खिडकीवरती तसं आतमध्ये चमक दिसतो. तर हे थिनर जे की आपल्याला रेग्युलर लागतं नेल पेंट रिमूव्ह करण्यासाठी वगैरे, आणि लिक्विडवालं मी प्रत्येक वेळेस यूज करते, पण हे मी फर्स्ट टाईम असं आणलेलं आहे बघा, अशा बरोबर. मला बोलले ते बेस्ट आहे, त्यामुळे मी हे 2 थिनर घेतली. आणि नेल पेंट प्रत्येक वेळेस माझी शॉपिंग असते. नेल पेंट मी गेली शॉपिंगला आणि नाही घेतली असं काही नाही आहे.
तर रेडवाली माझी थोडीशी संपत आली होती, झाले होतंच पूर्ण. हे आता हे लास्ट वेळेस लावलं मी, कारण पूर्ण संपून गेलेलं आहे माझ्या बॉटलमधलं. तर हे थोडंसं रेडमध्ये आहे आणि हा थोडासा पर्पलमध्ये. तर प्रत्येक वेळेस गेल्यानंतर मी 4-4, 5-5 बॉटल घेते. पण जेव्हा लास्ट वेळेस तुम्हाला नेल पेंटचा ब्लॉग दाखवलं ना, तेव्हा म्हटलं होतं की आता मी स्टॉप करायचं आहे, आता नेल पेंट वगैरे घ्यायचा नाही आहे. पण मला राहवलं नाही दोन्ही कलर बघितल्यानंतर, कारण हा माझ्याकडे पूर्ण संपत आलेला होता आणि हा शायनीमध्ये थोडासा मला वेगळा वाटला, त्याच्यामुळे मी हा एक घेतला. दिसते का क्लिअर? साठी हे सुद्धा एक घेतलं. नेल पेंट लावल्यानंतर असं बोलले की वरून शायनिंग वगैरे येते हे लावल्यानंतर. आणि हे मी कधी काही यूज केलं नाही आहे बरं का, तर यावेळेस मी ट्राय करून बघणार आहे खरंच काम करतं का हे. आणि नवनवीन आता नेल्स डिझाईनसुद्धा करून पाहायचं आहे मला. तर बघूयात आपण. मी सांगते तुम्हाला, जर हे खरंच काम करत असेल आणि वेगळं काही डिझाईन मला छान नेल्ससाठी बनवता आले तर मला खूप आवडतं. नॉर्मली मी आता ही सिम्पल असं लावलं आहे, पण काही डिझाईन मला वगैरे नेल्सच्या करायच्यात, म्हणजे छोटे छोटे असं काहीतरी कला आपण करूयात आपल्या नेल्सवरती. पण कसं होतं, त्यासाठी फ्री टायमिंग काढावं लागतं आणि तेव्हा दाखवावं लागतं. तर ब्लॉग मोठा होईल, मी फास्ट दाखवते तुम्हाला. गप्पा नंतर मारू, गप्पा तर कंटिन्यू होणार आहे. तर हे घेतलं त्यासोबत. तर अगोदर मी माझी ना पर्सनल शॉपिंग दाखवते, म्हणजे नंतर जे माझ्या संसारासाठी आणलं ते नंतर दाखवते. अगोदर हे दाखवून घेते. सर्वात महत्त्वाचं, वाव, हे तुम्ही माझ्या रील्समध्ये वगैरे पाहिलं असेल तर थोडंसं जरा हेवी होतं ते. त्याला पूर्ण इथं वर्क वगैरे होतं, वरच्या साईडला स्टोन वगैरे होतं, पण ते मी दिलेलं आहे माझ्या फ्रेंडला गिफ्ट म्हणून, कारण ते तिला खूप आवडलेलं होतं आणि ते मी वेअर केलं होतं, तिला खूप आवडलं. मग ते बोलली मला राहू दे. तर ठीक आहे म्हटलं, कारण मी सतत घेते वगैरे आणि कुठेही गेल्यानंतर शॉपिंगला दिसतं. ते बोलली मी गेल्यानंतर पण मला कुठे नाही दिसलेलं, तर हे घेऊ का? तर ठीक आहे म्हटलं मी. आणि हे याच्यापेक्षा ते जरा बेस्ट होतं, कारण हे नॉर्मली याला फक्त दोन्ही साईडनी असं आहे, पण त्याला थोडंसं इथं वरच्या साईडला स्टोन वगैरे मोती हे असं होतं. तर हे पण खूप सुंदर आहे आणि माझ्याकडे एकही नव्हतं म्हणून. आणि हे ठेवण्याचं कारण काय माहिती आहे का, आपण कधी सणसूद वगैरे असतात आणि तेव्हा आपल्याकडे काही गजरा टायमिंगवरती अवेलेबल होत नाही. आणि हे जर तुम्ही फ्लावर्स असं लावलं ना, जसं बन वगैरे बनवला किंवा क्लिप वगैरे लावून, तर ओरिजिनल फ्लावर्स वाटतं हे. म्हणून मी अशा पद्धतीने हे फ्लावर्स घेतले. मला पाहिजे तर खूप वेगळं काही होतं, पण तिथे टायमिंगला हे अवेलेबल नव्हतं. त्यांनी बोलले सगळे सेल झालेत आता, हे असेच राहिलेले, त्यामुळं हे काहीतरी असावं आपल्याकडे म्हणून हे घेतलं. आणि मला हे खूप आवडतं बरं, खरंच खूप मस्त दिसतं असं बनमध्ये वगैरे तुम्ही लावलेस. आणि इंस्टाग्रामला याच्यावरती रील्ससुद्धा माझ्या खूप आहेत. साडीवर एका मी वेअर केलं होतं लग्नाला जाता वेळेस, माझ्याकडे गजरा नव्हता तेव्हा मी ते वेअर केलं होतं. तर हे असं दिसतं. आणि त्यानंतर आणखीन एक तसंच आहे, थोडंसं वेगळे पण हे पण असं आहे. मी आणखीन एक वेळेस पाहिलं होतं पण काही घेतलं नव्हतं. तर हे पण बनसाठी वगैरे लावायला छान आहे, किंवा असं पूर्ण घेऊन जर असं लावलं ना तुम्ही, तर हे नॉर्मली असं या साईडला पण असं लावू शकतो बॅकला तुम्ही, तेव्हा पण हे खूप सुंदर दिसतं. काही ऐन वेळेला कसे गजरे राहत नाहीत ना, आणि आपल्याला आपण लुक केलेला असतो, साडी वगैरे घातलेली असते, मग काहीतरी आपल्याला हेअर्समध्ये म्हणजे केसांना लावण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं, की तेव्हा असं आणखीन सुंदर दिसेल वाटतं आपल्याला. त्यामुळे मी हे अशा गोष्टी ठेवत असते, ऐन वेळेला पटकन छान दिसतं म्हणून. तशी एक माझ्याकडे तशी क्लिप होती, ते पण तिला खूप आवडलेली, तशी मी पाहिली आता यात्रेमध्ये इकडे गेलो होतो तेव्हा काही नाही भेटली. हेवी म्हणजे थोडंसं कॉस्टली देतात यात्रेत, पण अशा गोष्टी पण बेस्ट असतात, म्हणजे नवीन काहीतरी की आपल्याला दुसऱ्या शॉपमध्ये गेल्यानंतर पण इझिली भेटत नाही, अशा गोष्टी तिथे यात्रेत असतात. पण मुद्दामून त्या थोडं जास्त महाग देतात. आपण घेतो हे त्यांना माहिती असतं, ते आपल्यासाठी नवीन असतं हे सुद्धा त्यांना माहिती असतं, त्यामुळं ते थोडं हेवी देतात, महाग देतात. तर हे बघा, हे किती सुंदर आहे ना, हार्ट शेप आहे, इकडून पण हार्ट शेप आहे, आणि पूर्ण हे स्टोनचं वगैरे आहे, पूर्ण स्टोनचं आहे बरं का हे. पण हे म्हणजे इतकं काही म्हणतात ना, ते क्वालिटी नाही आहे असं म्हणावं, तशी नसते यात्रेतली क्वालिटी. इथे लावायचं नाही आहे, हे बॅकलाच लावायचं आहे, पण जस्ट मी तुम्हाला दाखवते फक्त. बघा कसं दिसतंय, छान दिसते ना, खूप मोठी आहे या साईडला लावायला. तर एखाद्या वेळेस ठीक आहे असं वेगळं हेअरस्टाईल काही केलं असं दोन्ही साईडने वगैरे, तर तिथे लावू शकतो बॅकला. पण हे समोर लावायचं म्हणलं तर खूप मोठं दिसेल. बघा असं आहे. आता हे नॉर्मली ब्रेसलेट,
यात्रेमध्ये पण कसं म्हणजे कॉस्टली असतात ह्या एक वस्तू, तिथे विकायला पण असतं खूप काही, आणि नॉर्मली सिम्पल असतं म्हणजे 10 रुपयाला, 20 रुपयाला, 100 रुपयाला, 50 रुपयाला सेल वगैरे, आणि त्यात कॉस्टली पण छान वगैरे येतात, पण क्वालिटी बघून घ्यावी लागते. प्राईस गेली तर गेली, पण नवीन वस्तू छान येतात बरं का यात्रेमध्ये. तर हे पण असं रोज गोल्डमध्ये आहे, जे की रोज गोल्ड वॉचचा पण कलर आहे, आणि हे पण रोज गोल्डमध्ये आहे. मला रोज गोल्ड कलर खूप आवडतो, गोल्डनपेक्षा जास्त म्हणजे पिंकमध्ये थोडंसं फेंट, आणि रोज गोल्ड खूप आवडतं. तर हे हा पण तसंच आहे. आणि हे स्टोन वगैरे आहे, याला स्टोनमुळे आणखीन तो सुंदर दिसतोय, आणि साईड त्याला रोज गोल्डमध्ये येते बघा. आता मी हळूहळू एक एक गोष्टी घेते आणि हे तुम्हाला दाखवते, म्हणजे कुठल्या ना कुठल्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्टमध्ये तुम्हाला दिसणारच आहेत, रील्समध्ये वगैरे वेअर केल्यानंतर. तर मी जिथं कॉस्टली आणि क्वालिटी असते ना त्याच ठिकाणाहून घेते, असं नाही आहे की तिथे होलसेल वगैरे आहे आणि कसंही आहे या ठिकाणाहून नाही घेत. खूप कमी शॉपिंग करते, पण मला आवडेल तशीच आणि एकदम बेस्ट. हे बघा अशा पद्धतीने हे आहे. त्यानंतर हे पण ब्रासलेट आहे, याचं लॉक मला थोडंसं समजत नव्हतं तिथं, आणखीन पण कळालेलं नाही आहे बरं का हे लॉक कसं आहे, पण हे यूज केलं होतं मी अगोदर असं, पण थोडं वेगळं होतं माझ्याकडे अगोदरच्या टायमिंगला, मला लॉकच नाही लक्षात आलं याचं. समजलं घालून दाखवायला गेले ना मोठा ब्लॉग होईल, त्याच्यामुळे मी वेअर करून दाखवत नाही आहे. तर हे असं ब्रासलेट आहे, छान आहे ना. हा पण रोज गोल्ड शेड आहे, रोज गोल्डमध्येच असं मोती असल्यासारखं आहे आतमध्ये, आणि स्टोन आहे साईडला, असं आहे हे पण. तर हल्ली मी जरा रोज गोल्डमध्ये जरा जास्त शॉपिंग करते, आणि फास्ट दाखवणार या, समजून घ्या तुम्ही आता, कारण व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे. हे बघा हे असं आहे एक. तर हे पण खूप कॉस्टली बसलं, पण छान आहे हे पण थोडंसं गोल्डनमध्ये आहे. आता रोज गोल्ड कलर नाही म्हणता येणार, आणि आतमध्ये मोती आणि साईडला स्टोन वगैरे आहे. त्यानंतर ही आहे इयरिंग असं. तर यामध्ये 2 इयरिंग आहे, हे पर्पल कलरमध्ये आहे, आणि आतमध्ये खाली ना स्टोनमध्ये आहे व्हाईट, आणि हे मोतीमध्ये आहे. थोडंसं मला शंखासारखं वाटलं, आणि हे मी पाहिलं होतं खूप ठिकाणी, पण घेतलं नव्हतं कधी. म्हटलं आपण पण हे घेऊन बघूया कसं दिसतं. तर हे बघा मी घेतलंय. आता इथे दाखवायला तुम्हाला 2-2 इयरिंग्स दाखवते. बॉक्समध्ये पण खूप सारे आहेत, पण एकही मी वेअर केला नाही, कारण खूप दिवस झाला हा व्हिडिओ घ्यायचा म्हणून तसंच राहून चाललेला होता ना, तर त्यामुळे काय शक्य झालं नाही. आणि हे एक रिंग आहे, ते मला खूप आवडली, कारण या रिंगचं महत्त्व तुम्हाला सांगते की हँड आहेत, म्हणजे दोन्ही साईडने, इकडच्या साईडने एक हात आलेला आहे आणि इकडच्या साईडने एक हात आलेला आहे बघा. बट क्लिअर वाटतं तुम्हाला मला माहिती नाही, पण खूप छोटी गोष्ट आहे त्यामुळे इतकं काय क्लिअर दिसणार नाही. आणि असं आहे ते, इकडच्या साईडने एक हात आहे, इकडच्या साईडने एक असा हात आहे, आणि पूर्ण अशी रिंग तयार झालेली आहे, त्यामुळे हे मला आवडलं. नाही तर अशा गोष्टी काही मी जास्त घेत नाही, पण हे छान वाटलं मला बघायला, त्यामुळे मी हे एक घेतलं आणि नवीन काहीतरी वाटलं. आता हा आहे छोटा गॉगल, पण हा माझ्यासाठी नाही आहे, छोट्या गर्लसाठी घेतला मी. कसा वाटतो सांगा बरं, वाटतं ना छोट्या मुलीसारखा? तर ह्या छोट्याच मुलीचा आहे, पण हा पण रोज गोल्डमध्ये, आणि इतका कलर मला इतका आवडला ना याचा, खूप असं म्हणजे इतका सुंदर कलर वाटला, रिच. आणि हे दोन्ही साईडला असं बटरफ्लायवालं हे आहे ना, हे पण मला खूप आवडलं, त्याच्यामुळे छोट्या मुलीसाठी मी हे घेतलेलं आहे. हे पण सांगा कसं आहे, खूप सुंदर आहे, आणि वेअर केल्यानंतर तर खूप सुंदर दिसेल, आणि छोट्या गर्ल्सला तर एकदम छान असं दिसतं बरं का, म्हणून आपण हे वेगळं काहीतरी म्हणून शॉपिंग केलं. इयरिंग्समध्ये वेगवेगळे आहेत, हा पण गोल्डनमध्ये आहे, आणि असं येतो, छान आहे हा पण. हे पण थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आहे, थोडंसं लॉंग, मी लॉंग काही जास्त यूज करत नाही, पण रोज गोल्ड शेड आहे आणि लाईट वेट आहे एकदम. आणि मला असं अडकवायचे असतात ना, ते मला बिलकुल आवडत नाहीत, कितीही सुंदर असू देत, कसाही सोन्याचाही असू दे, असं लटकवायचं कानातला तो असतो ना असं कडी, म्हणजे तर ते मला बिलकुल नाही आवडत, कारण मी हेवी घालत नाही तरी माझे कान खूप असे सॉफ्ट आहेत, आणि आपोआप ते वेज मोठं होतं, त्याच्यामुळे मी काही तसे घेतले नाहीत. आणि हा पण स्टोनमध्ये आहे, आणि हार्टमध्ये येतोय बघा. ऊन पडते ना बाहेरून काचावरती, त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम येतो मला. तर बघा हे पण असं आहे, हार्टमध्ये आहे मोतीचं, आणि हे पण असं छान आहे. त्याला छोटी शॉपिंग झाली आहे,
त्याच्यामध्ये आणखीन एक दाखवायची गोष्ट तुम्हाला मी म्हटलं होतं की मी नवीन काहीतरी घेतलंय आणि ती काय आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा. तर याच्यामध्ये आता मी दिसते सुद्धा, तुम्ही म्हणत असेल कसं काय दिसते. तर हे बघा, हे असं आहे. आता कुठे तरी जायचंय बाहेर वगैरे आपण जातो ट्रॅव्हलिंगमध्ये आणि तिथं मिरर वगैरे आपल्याकडे नसतो आणि सर्वच लेडीजला जास्त मोठा प्रॉब्लेम म्हणजे बाहेर गेल्यानंतर रेडी व्हायचंय, मेकअप वगैरे करायचंय किंवा आपल्याला स्वतःला बघायचंय आपण कसं दिसतो वगैरे. आपण कुठेतरी आता गाडीतून उतरतोय आणि जाणार नॉर्मली थोडासा मेकअप करायचंय, तर पर्समध्ये ठेवण्यासाठी ही छोटी गोष्ट आहे. आणि हे मिरर आहे सर्वात महत्त्वाचं. मला वाटलं स्टार्टिंगला की हे पॉकेट आहे म्हणजे यामध्ये पैसे वगैरे आपण ठेवू शकतो, कारण हे पॉकेट सारखं असं वेअर करायचं आहे असं मला वाटलं होतं. तर याच्यासाठी हे असं पण आहे, आपण पर्समध्ये टाकून पर्सला पण आतमधून असं हे करू शकतो किंवा नॉर्मली पण आपण असंही त्याला असं पकडू शकतो. तर छान आहे हे. स्वतःचं नॉर्मली पटकन मेकअप व्हावा आणि लग्नासाठी वगैरे पण कुठे गेलो तिथं टायमिंगवरती मिरर वगैरे काही कोणाकडे भेटत नाही. हे बघा तुम्ही दिसताय यामध्ये. आणि हे असं दोन्ही साईडला, एक साईडला असं थोडंसं ना झूममध्ये दिसतं आणि एक साईडला आहे थोडंसं छोटंवालं दिसतं. इथे छोटं दिसतंय या ग्लासमध्ये आणि इकडे झूम करून खूप मोठं दिसतंय. छोटी पण वस्तू असेल तरी मोठं दिसते. तर हे पण खूप सुंदर आहे. आणि याच्यावरती काय आहे बघा, कॅट आहे का डॉग आहे सांगा. आणि खूप छोटं आहे हे, खूप सुंदर आहे. हे पण मला खूप आवडलं बरं का. आणि वेगळं काहीतरी छान मी शॉपिंग केली आहे. आणि तुम्हाला माहिती माझी शॉपिंग म्हटलं की वेगळं काहीतरीच असते. आणि नॉर्मली हे राजनी बॉटल घेतली होती, शॉपिंग करतच घेतली होती. पाहून मम्मा मला बॉटल पाहिजे, पण त्याचं काही नसतं. खूप साऱ्या बॉटल आहेत तरी हे पाहिजे ते पाहिजे. तर फर्स्टवाली बॅग झाली, आपण सेकंडवाली ओपन करूयात. तर यात्रा झाल्यानंतर पूर्ण बाहेर येताना मी एक हे परचेस केलं होतं आणि हे 300 रुपीजला चोळी काहीतरी होती. आणि हे पण खूप मस्त होतं बघा तुम्ही किती सुंदर आहे. आणि याच्यातून आवाजसुद्धा येतो बरं का असं. आणि हे असं आहे, त्याचं नोज वगैरे आईज बघू शकतो किती नाजूक आहे. आणि ते एक स्टोनचं काहीतरी लावलं त्याने. आणि नॉर्मली हे आपण आपल्या गाडीला वरती वगैरे लावू शकतो अशा टाईपमध्ये आहे. पण हे मला पर्सनली खूप आवडलेलं, त्याच्यामुळे हे मी घेतलेलं. आणखीन एक वेळेस मी कुठेतरी औषधाला वगैरे गेलेली, त्या पण ब्लॉगमध्ये मी घेतलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं. ते मग थोडंसं वेगळं होतं, पण हे बघताच इतकं सॉफ्ट आहे ना, खरंच खूप मस्त आहे आणि खूप सॉफ्ट आहे आणि खरंच खूप छान दिसते बघा. हे पुंगी, याच्यामध्ये पुंगी म्हणतो आम्ही. स्कूलमध्ये असताना पुंगी वाजवायची म्हणत होतो, तसं वाजतंय. रेड वगैरे आहे, पर्पल आहे, इथं व्हाईट आहे. पण या साईडला इथे ब्लॅक कलर आहे आणि हे येलो आहे. तर हे पण एक छोटं गर्ल्ससाठी एक आहे आणि एक माझ्यासाठी एक आहे. मी ओपन नाही केलं त्याच्यामुळे तिला दिला पण नाही, कारण मी ब्लॉग शूट केलं नव्हतं. तर हे पण घेतलं 1-2. कसे आहेत सांगा. एक लाईनिंगनं तुम्हाला दाखवणार होते अगोदर माझं पर्सनली गोष्टी, नंतर शॉपिंग वगैरे, नंतर काय गोष्टी. हे बघा, हे पण आहे. यामध्ये मी सिल्वर पण घेतलेत काही आणि काहीमध्ये गोल्डन पण घेतलेले आहेत. हे पण आपल्याला दिवाळीच्या वेळेस डेकोरेशनसाठी वगैरे घरामध्ये नेहमी लागतच असतं. जेव्हा काही सण वगैरे असतात घरामध्ये, जेवढं पण डेकोरेशनचं काही आहे ते कमीच पडत असतं. तर यामध्ये काही सिल्वर आहेत आणि काही गोल्डन आहेत. सुंदर आहे हे पण खूप. डेकोर संसार असं काहीतरी असतं ना, म्हणजे तिथं पण काही घेतल्या. तर ग्लास वगैरे घेतल्या मी अशी काही. आणि मला हे छोटं खूप आवडलं. हे असं आहे आणि यामध्ये असं स्टीलचं आहे. ओपन करून आपण आतमध्ये याला प्रसाद वगैरे काही ठेवू शकतो किंवा देवघरामध्ये पण आपण याच्यामध्ये काही साखर वगैरे ठेवून याच्यातले दररोज काढून थोडी देवाच्या पुढं वगैरे ठेवू शकतो. म्हणजे काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ठेवता येतात. प्रसाद वगैरे असं ठेवून पण असं झाकण लावून आपण देवाच्या पुढं ठेवू शकतो. म्हणजे खूप काही गोष्टी याच्यामध्ये करता येतात, नाही असं नाही. खूप सुंदर आहे. मी हे 2 घेतले होते. हे बघा 2 आहेत हे असे घेतलेले मी. आणि मला चम्मच ठेवण्यासाठी वगैरे काही नव्हतं. मी खूप दिवस झालं ऑनलाईन वगैरे पाहत होती, पण ते पण खूप कॉस्टली होते. त्याच्यामुळे मी काही ते रिसर्च केलं नाही. पण लिंक वगैरे खूप साऱ्या सेव्ह करून ठेवल्यात. खूप साऱ्या शॉपिंगच्या अशा लिंक आहेत की मी सेव्ह करून ठेवल्यात, नंतर घ्यायच्या म्हणून, पण त्या तसंच गेलं राहते. आणि स्प्रे बॉटल एक मनी प्लांट मला आणायचं आहे आणि त्याच्यासाठी मी अगोदरच तयारी करून ठेवली आहे की ते मला लावायचं इथं खिडकीमध्ये आणि त्याला स्प्रे करू शकतो पाणी वगैरे किंवा दुसऱ्या पण काही गोष्टींचा स्प्रे कामाला येतो. आणि मला हे पाहिजे होतं खूप दिवस झालं. त्यानंतर हे लागणारं छोटासा मग, पटकन स्वयंपाक करता वेळेस पाणी वगैरे घेता येतो, हे करता येतं म्हणून. आणि नॉर्मली हा एक डबा आहे की माझ्या किंवा रातच्या दोघांच्या कोणाच्या तरी कामाला येईल म्हणून मी घेतलेलं आहे की एकट्याचं जेवण याच्यामध्ये बसू शकतं. मलाही पटकन घेऊन जायचं असेल तर ठीक आहे, एक साईडला भाजी आणि एक साईडला एक पोळी बसून जाते. आणि चम्मच पण आहे किंवा नाश्ता वगैरे काही घ्यायचं असेल ते पण घेऊ शकतो आपण याच्यामध्ये. तर बस इतकंच घेतलेलं आहे. आणि दुसरे एक पीस मी म्हणतो आपण त्याला तर हे पण याच्यामध्ये आलेलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं चंद्रकोर तसा गंध वगैरे असतो, किंवा हे पण आहे एक, आणि ओम जसं की ते गंधामध्ये लावून असं लावण्यासाठी वगैरे राजसाठी या 2-3 गोष्टी मी अशा घेतल्यात. आता ते त्यातल्या 1-2 काहीतरी काढल्यात त्याने यूज करायला वरती, आणि हे त्या शॉपिंगमध्ये तसंच राहिलं होतं, त्यामुळे हे तुम्हाला इथे दिसत आहे आता. आणि ते एक मी गेम खेळला होता ना, 6 काहीतरी त्यांनी बॉल दिले होतं, ते फेकून म्हणजे हे करायचं होतं आणि काहीतरी नंबर लागल्यानंतर तो लागणार होता. तर ते कुठे मला हे लागलेलं होतं, पण तो मला काही गेम काही समजलंच नव्हतं, त्यांनी सांगितलंच नव्हतं. फक्त बॉल दिले होता हातामध्ये 6 आणि त्या नंबर्समध्ये टाका वगैरे असं सांगितलं होतं, पण कुठल्या नंबरमध्ये टाकल्यास कसं लागतं वगैरे काहीच गोष्टी त्यांनी नाही सांगितलं. तुम्ही टाका, आम्ही नंतर की देतो छोटंसं गिफ्ट असं काहीतरी बोललं. ते तिथं टी व्ही वगैरे म्हणजे खूप सारे मिक्सर कुकर काय काय गोष्टी होत्या, त्यावर ते स्टिकर लावले होते, पण सगळं ते ना असं म्हणतात ना काहीतरी फसवणुकीच्या गोष्टी असतात हे मला वाटतं. पण यावेळेस मला गेल्यास ते गेम खेळायचा होता, म्हणजे कारण मी खेळला नव्हता कधी, त्यामुळे म्हटलं खेळून बघावं. आणि एक खूप दिवसापूर्वी नानानी पार्कला एक वेळेस होता तो गेम, तेव्हा खेळली होती. एक छोटीशी मला ते डॉल लागली होती. आमचे सपोर्टेड पार्टनर सोबत आम्ही तो गेम खेळलेला होता. तर इथे आता मी हे जिंकली, बघा कसं आहे. आज तर खूप चिडला होतं त्यांनी हे गिफ्ट दिलं तेव्हा. तर आता थर्ड वाली बॅग काढूयात आपण. हे याच्यामध्ये काय तुम्हाला दिसते क्लिअरली, तरी आपण काढून दाखवू तुम्हाला. बंद करते म्हणजे काढायला वेळ लागेल. असं जर शॉपिंगचा काही व्हिडिओ घ्यायचा म्हणलं ना, खूप बघ करावी लागते, कारण बोलत बोलत व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि काही कळतच नाही. वाव, हे किती सुंदर आहे बघा. आता तुम्हाला वाटेल हे दोन्ही मिळून एकच आहे का, असं काही नाही आहे. हे बघा, हे जे आहे ना हे फ्लावर्स आहेत, याच्यामध्ये रोजचे फ्लावर्स आहेत. येलो कलर आहे, पिंक आहे, सोनेरी आहे, व्हाईट आहे, पिंक, येलो, व्हाईट सगळे कलर आहेत. आणि ग्रीन, डार्क ग्रीन कलरचे इथे पानं आहेत. आणि अशा पद्धतीने हे आहे, थोडंसं येलो येलो हे आतमध्ये सुंदर वाटतं ना. आणि ते पाहिलं मी, त्यानंतर मग हे एक पाहिलं, कारण मला एक दिवाळीमध्ये काहीतरी असं गिफ्ट आलेलं, त्याच्यामध्ये ओरिजिनल फ्लावर्स होते, तर ते मला बाजूला हटवून मला हे लावायचं होतं. ते खूप दिवस झाला आता मी तसंच ठेवून दिलं होतं. तुम्ही डेली ब्लॉगमध्ये फ्रीजवरती पाहिलं पण असेल, तर मला ते माझ्या रूममध्ये आणून डेकोरेट करून ठेवायचं आहे. तर माझी इच्छा आहे ही याच्यामध्ये असं करून ठेवायचं आहे, म्हणजे हे मिक्स करून घ्यायचं, म्हणून मी घेतले खरं तर तिथं. मग मी त्यांना सांगितलं की ते तुम्ही द्या दोन्ही पण, मी हे पाहते कसं दिसतं. तर हे मला मस्त वाटलं, कारण इथे जो कलर आहे ना, इथे जो कलर आहे तोच मला साईडने पाहिजे होता, आणि त्याच्यामध्ये छोटे फ्लावर्स पाहिजे होते. तर त्याच्यामध्ये मला छोटे फ्लावर्स पाहिजे होते, तर मला पाहिजे तसं हे भेटलेलं आहे. तर सांगा बरं हे कसं वाटतंय. खूप 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 सुंदर दिसायला लागले बरं का खरंच. म्हणजे मी ऑनलाईन पण या गोष्टी पण पाहिलं होतं, पण त्याची प्राईस जास्त होती. प्राईसचा इश्यू नव्हता, पण मला वाटत होतं जर क्वालिटी बेस्ट नाही निघाली तर वगैरे परत तेच प्रोसिजर करत बसावं लागते की मागवा, रिटर्न करा वगैरे या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे म्हटलं रिटर्न केल्यापेक्षा आपण आता यात्रा पण काही दिवसांनी जवळ येते, किंवा बाहेर वगैरे कुठे गेलो तर घेऊयात. आणि माझं चाललं होतं, वर्षापासून चाललं होतं खरं तर ते घ्यायचं म्हटलं तर हे बघा, हे असं आहे. आणि हे फायनली असा लुक दिसतोय, आणि खूप सुंदर दिसतं. हे असं कुठलाच एक कलर नाही आहे, जे वरती कलर आहे तेच मला साईडला भेटलेत, आणि खूप नाजूक छान असं भेटलेलं आहे. फक्त याला व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे, तर आणखीन हे जास्त जपलं जाईल आणि जास्तीत जास्त टिकेल. तर हे एक आहे त्यामध्ये. नंतर हे मी घेतलेलं एक वेगळंच काहीतरी बघा, चिच्चू आहे याच्यामध्ये. आमचा राज बोलत होता हे बघितलं मम्मा याच्यामध्ये चिच्चू आहे, ते डेकोरेशनला पण खूप सुंदर दिसेल आणि तुला हे खूप आवडतं. तर हे राजने अगोदर पाहिलं, त्याला खूप आवडलं. त्यानंतर मी हे चॉईस केलं, आणि त्यामध्ये दुसरे पण कलर आहेत. ह्या कलरचे 2 आहेत आणि या कलरचे 2 आहेत. अशा पद्धतीने हे 4 घेतलेत, आणि हे पण खूप सुंदर आहे. दिवाळीमध्ये किंवा कुठल्याही सणाला जेवढं पण घर डेकोरेट कराल ना तेवढं कमीच दिसतं. तर हे कमी आहे बरं, मला वाटलं जास्त आहे. तर हे लॉंगवाला दिसते रेड थोडं, आणि ह्याची थोडी दोरी कमी आलेली आहे. तर अशा पद्धतीने हे पण आहे. आणि याच्यामध्ये पण 2 छोटे चिच्चू आहेत, म्हणजेच आमचं बाळाला चिच्चू म्हणतो, चिमणी आहे. ते व्हिडिओ झालाच खूप मोठा, गप्पा मारता तुमच्यासोबत. आणि फायनली ते पण एकच आहे. आणि नंतर बहुतेक हे निघालं, एक फ्लावर त्याचा निघालेला आहे, कारण काहीमध्ये आम्ही ते घेऊन आलो होतो. आणि हे बटरफ्लाय मला खूप खूप दिवसापासून 2-3 वर्षापासून मला बटरफ्लायचं पाहिजे होतं. हे असं मी ऑनलाईन ते पण गोष्ट पाहिली होती. काय करते मी जेव्हा फ्री असते ना, तेव्हा ऑनलाईन काहीतरी बघते आणि त्याची लिंक सेव्ह करून ठेवत असते की नंतर आपण शॉपिंग करूयात. ते पण काय होतं ते नेमकं तसंच राहून जातं. आणखीन पाहायला गेले की ऑनलाईन वेगवेगळं काहीतरी दिसतं, आणि उद्या मागू, परवा मागू, किंवा नंतर मागू या म्हणलं या असं म्हणत त्या लिंक तसेच राहून जातं. हे मला काही इतकं आवडलेलं नाही आहे. म्हणजे इतके बटरफ्लाय म्हणजे कसं पाहिजे होतं, थोडंसं डार्क फेंटमध्ये असं, म्हणजे मल्टी कलरमध्ये पाहिजे होतं. आणि हे मोठं छोटं वगैरे अशा गोष्टी पाहिजे होत्या. पण त्यांच्याकडे हे एकच अवेलेबल होतं. एक म्हटल्यापेक्षा हे असेच अवेलेबल होते, सेम 2-3 पॉकेट होते, पण हेच कलरचे होते. जसं इथे 4 कलर आहेत ना, असे हेच कलर होते.
आणि सेम हेच होतं, मोठं छोटं वगैरे असं काही नव्हतं. मी ऑनलाईन पण खूप ठिकाणी पाहिली होतं आणि खूप जणांच्या घरामध्ये गेलं तेव्हा पण पाहिली होती आणि खूप जणांच्या व्हिडिओजमध्ये पण हे मला जसं पाहिजे तसं काही भेटलेलं नाही आहे. पण म्हणलं ठीक आहे, मला एक मेन ह्याचं हे आहे की हे चिपकतं का नाही भिंतीवरती, कसं राहतं आणि कसं दिसतं. तर त्यासाठी आपण एक आणलं, हे ट्राय करून बघूया. तिकडे माझ्या रूममध्ये मी लावणार आहे, कसं दिसतं बघूयात. आणि त्याच्यानंतर मी तसं पण एक फ्लावरचं मागवणार आहे किंवा हार्टमध्ये एक फ्लावरचं भेटतं, ते पण खूप सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने हे माझी शॉपिंग आहे. तर माझ्या मैत्रिणींनो बघा तुम्ही, तर इतका सगळा पसारा मला हे शॉपिंग दाखवण्यासाठी काढून ठेवावा लागला. तर एवढा सगळं शॉपिंगचा पसारा तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यामधली मी शॉपिंग केलेली तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं ते सुद्धा मला खाली कमेंट करा. कारण खूप घाईमध्ये हा व्हिडिओ असा घ्यावा लागतो, म्हणजे जितकं मनसोक्त बोलायचं तितकं नाही बोलता येत एवढं 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघता 20 मिनिटाच्या जवळपास काहीतरी व्हिडिओ केलेला आहे. तर चला मग भेटूया तशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर ऑल. असंच तुम्हाला माझे नवनवीन कलेक्शन, नवनवीन शॉपिंगच्या गोष्टी, माझी लाईफ तुम्हाला जाणून घेता येईल. त्यामुळे अगोदर सबस्क्राईब